सर्वप्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। ही नवरात्री सर्वांना गरबामय जावो। नवरात्र म्हटली की बहुतांश उपवास करतात। मग रोज रोज उपवासाला काय खायचे किंवा माताजीला प्रसादीला काय नैवेद्य म्हणून काय बनवायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो। मग आज आपण सीताफळापासून पोटभरीचा सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवणार आहोत। मऊ लुसलुशीत सीताफळ फ्लेवर साबुदाणा सीताफळ रसमलाई कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ही रेसिपी बनवताना एक गंमत झाली, तर ती गंमत काय आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपण साहित्य पाहूया। ही दूध पावडर, सीताफळ पेस्ट, केशर दूध, साखर, पिस्ते, वेलची पावडर, काजू बदाम, हा भिजवलेला साबुदाणा आणि हे दूध। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही साबुदाणे भिजवलेले घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर, तुम्ही अख्खी साखर घेतली तरी चालेल, 2 चमचे मिल्क पावडर, हा सीताफळाचा गर घेतला 1 चमचा। हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। यात आपली पेस्ट तयार झालेली आहे। हे आपण जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तळाला पाणी टाकायचं म्हणजे आपलं दूध करपत नाही। आपण थोडे 1 लिटर दूध आहे ते ओतून घेऊया। हे दूध गरम होतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। ही पेस्ट आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यात आपण गोळे करून घेऊया। हे मिश्रण जर पातळ झालं तर थोडं साबुदाणा आणि थोडीशी मिल्क पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे मिश्रण आपलं बरोबर होतं। हे अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेतलेले आहे, ते आता आपल्याला दुधामध्ये सोडायचे। हे दूध आपण आता हलवून घेऊया। हे दूध गरम झालेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये दूध पावडर टाकून घ्यायची, त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची। तुम्हाला जसे गोड आवडत असेल त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची। हे परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे आपण सीताफळाची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची। पाच मिनिटं दूध चांगलं उकळून घ्यायचं। हे दूध आपलं आता उकळत आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक केशर दूध ओतून घ्यायचं। हे दूध जसं गरम होईल तसं हे घट्ट होत जातं आणि त्याचा कलरही बदलतो। हे दुधाला चांगलं खळखळून उकळी आली पाहिजे। हे दूध एकदा आपण हलवून घ्यायचं आहे परत। आता आपण टाकून घेऊया साबुदाणा सीताफळाचे गोळे। हे गोळे आपण ज्या दुधामध्ये सोडतो तो हलवायचं नाही, 1-5 मिनिटं जाऊ द्यायची। गोळे वर आले की मग दूध हलवून घ्यायचं। हे आपले साबुदाणा शिजला की असे हे गोळे वरती येतात, म्हणजे आपला साबुदाणा शिजलेला आहे। 1-5 मिनिटं फक्त आता उकळून घ्यायचं, म्हणजे आपली रसमलाई तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेते। वेलची पावडर सर्वात शेवटी टाकायची, म्हणजे वेलची पावडरचा सुगंध येतो तो असाच टिकून राहतो। हे आपली आता रसमलाई तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया। थोड्या गुलाबाच्या सुक्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। ही नवरात्री स्पेशल आपली सीताफळ साबुदाणा रसमलाई तयार झालेली आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आज रसमलाई बनवताना एक गंमत पण झाली।
दूध तर गरम केलं होतं, पण हा साबुदाण्याचा गोळा मी त्याच्यामध्ये टाकला आणि लगेच चमचा टाकला. तर काय झालं, तर साबुदाणा तो गोळा कुठं गायब झाला हे समजलं नाही. हा एकदम असा मऊ लुसलुशीत गोळा तयार झालेला आहे, कापसासारखा मऊ. अगदी रसमलाई तयार झालेली आहे. ती आता मी बाउलमध्ये काढून घेते. याच्यावरती आपण थोडेसे बदाम टाकून घेऊया, काजू, पिस्ते, आणि तुम्हाला आवडत असतील तर ह्या सुकी गुलाबाच्या पाकळ्या. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.